सोपीनाथ महाराज यात्रेच्या पर्वावर विवरा जिल्हा अकोला भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले। शंकरपटाचे उद्घाटन काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये राजेश गावंडे, अध्यक्ष पातूर तालुका काँग्रेस कमिटी व विवरा गावातील सरपंच, उपसरपंच रामदास धोत्रे, प्रतिष्ठित नागरिक दीपक बोचरे, युवासेना उपाध्यक्ष होते। या भव्य शंकरपटाचे व मोठ्या प्रमाणातील बक्षिसांच्या लुटीचे आयोजन प्रशांत देशमुख उर्फ नाना यांनी आयोजन मंडळातील सर्व सदस्यांनी केले असून 100 पेक्षा जास्त बैलजोडी सहभागी होणार आहेत। 2 दिवस हा पट चालणार असून त्यामध्ये खास विशेष करून अरुण बोचरे, मंगेश केणेकर, दत्ता खरोटे, प्रशांत बंड, सुलतान मामा, किसनराव पावने, मंगेश गिरे, दीपक राऊत गावातील आयोजन समिती उपस्थित होती। यावेळी काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी इबल्या देवा या बैलजोडीचे पूजन केले व स्वतः रिंगी हाकत उद्घाटन केले। विचार व्यक्त करताना नंदी बैल ही महादेवाचे वाहन असून शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, तरी पट हकलताना त्या बैलांना इजा देऊ नका, शंकरपटाचा आनंद घ्या। मामा असतील किंवा आमचे किसनराव असतील, कारण आयुष्य गेलं त्या विषयात सगळ्यांना माहित आहे की देवादेव महादेव आणि नंदी बैल हे महादेवाचं वाहन, आणि त्या बैलांची शर्यत घोड्यापेक्षाही जास्त जलद गतीने बैल धावतात हे या पटातच माहीत पडते। घोड्याची रेस फक्त फेमस आहे, पण हे जे बैल धावतात त्याचे जर मिनिटं सेकंद जर काढले तुम्ही तर घोड्यापेक्षा जोरात धावतात। आणि म्हणून या रेससाठी, या पटासाठी यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण बाहेर गावून आलेले माझे आपापल्या जोड्या घेऊन आलेले माझे सर्व शेतकरी बांधव, आता ही पटाची पर्वणी सुरू आहे। तुमचं 40 वर्षाची परंपरा आहे, मधात खंड पडला होता, मधात कोर्टानेही मना केली होती, त्यामुळे काही ठिकाणी पट बंद झाले होते, पण ही परंपरा अशी कायम ठेवा। परंपरा यासाठी कायम ठेवायची की बैल हा आमच्या शेतकऱ्यांचा कायम मित्र असतो, आमच्यापेक्षाही जास्त कष्टात तो शेतात राबता। आपल्या आवाजाच्या प्रेरणेतून, आपल्या नाऱ्याच्या प्रेरणेतून, आपल्या ओरडण्यातून जेवढे ते धावू शकतील तेवढे धावू द्या, पण त्यांच्या शरीराला कुठला त्रास होईल असं कुठलंही कृत्य माझ्या सरकारले चावे घेऊ नका, त्याला आऱ्या टोचू नका, तुम्ही कल्ला करा। हर हर महादेवाचा जोश, हर हर महादेव याच्यात एवढी ताकद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, किती मोठी ताकद आहे। तर म्हणून तो आपला मित्र आहे, लक्षात ठेवा। अत्यंत चांगली परंपरा आहे विवरावासियांची, मला अभिमान वाटतो। माझ्या गावात पारसला ही परंपरा आहे, पारसला काल परवाच पट संपला तर तिथून सगळी मंडळी इकडे, आणि आता ही पटाची पर्वणी सगळी डिग्रसला, आणखी चिखलगाव, बाकी ठिकाणी राहणार आहे। याचा आनंद घ्यायचा, 2 दिवस आनंद घ्यायचा। पण जे बालगोपाल इथं उपस्थित आहेत, 2 दिवस परीक्षे पुढे आहेत मार्च एप्रिल मध्ये, बरोबर आहे ना, सगळ्यांना 2 दिवस आनंद घ्या, तुमच्या गावाची परंपरा कायम ठेवा। सांगितलं मला, गावातलं जे प्रेम आहे आपसातलं ते आणखी दिवंगत होतं, वाढतं। जाती, धर्म, पंथ सगळ्या प्रकारची लोक या पटात सहभागी होतात, बाहेरगावची लोक या पटात सहभागी होतात, त्यामुळे हा पट शांततेने पार पडावा। 2 दिवस हा सोहळा सगळ्या गावकऱ्यांनी, या पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी याचा आनंद घ्यावा। आणि यासाठी आम्ही नेहमी काँग्रेस पक्षाचे लोक असो किंवा मी स्वतः प्रकाश तायडे आमचा परिवार असो, नेहमी आपल्या पाठीशी आहोत। अत्यंत चांगलं गाव आहे, तालुक्यातलं सगळ्यात श्रीमंत सदन गाव आहे धोत्रे साहेब तुमचे। आणि नाही, शेतकऱ्यासाठी पाणी म्हणजे सोन्याची खाणच आहे आजकाल, म्हणजे सोन्याची खाण नसली चालते पण पाणी पाहिजे, बरोबर आहे। तर तुमच्या गावात एवढं भरपूर पाणी आहे, त्यामुळे तुम्ही सदन आणि श्रीमंत लोक आहेत, त्यामुळे पटाची उधळणी पुढच्या त्याच्यापेक्षा दुप्पट झाली पाहिजे। हे जरा आम्ही आहो, पण तुम्ही जोरात करा, आम्ही मदतीला आहो। आणि दीपक शेठ सारखे मोठे मोठे माणसं आहेत ना गावात, अहमदाबाद भाऊ सारखे, आमचे प्रशांत नाना आहेत, आता डेअरीचं मोठं काम सुरू आहे, तर त्यामुळे आकर्षण पूर्ण जिल्ह्याचं विवऱ्याचा पट भविष्यात व्हावा, ही या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।